माय बिनले का 4 महिने झाले म्हशीचा धंदा करू राहिलो. 4 लाख लावले आणि लाख रुपये हाताखाली आले. अशानं काय वाढते का नाही काय का अजून भावा. आपल्याला अजून लय काही करायचं आहे ना. घर बांधायचं राहिलं, जागा घेतली आणि घेऊनच पडली. काय का कुडाच्या घरात राहू राहिलो मी. 500 रुपये रोजावर काही काम करायला पुरत नाही गड्या हे लेखाचं. आता कायच करावं, म्हशी इकाव का काय का काही सुचूच नाही राहिलं गड्या. माझ्या सर्वांपासून असं डोकसं भारी झालं, काही सुचूच नाही राहिलं तर काय करावं आता. तरी लोक सांगत जात बरं मले की गड्या काही नांदी लागू नको, काही नांदी लागू नको, या म्हशीच्या पैशाच्या काही परवडलं नाही, लोकांचे वावरं गेले. कायचं काय आता तसंच वाटू राहिलं गड्या मला. लोकांचं म्हणणं खरंच होऊ राहिलं काय का अजून बा. एवढी मेहनत घेतली तरी काय जसं पाहिजे तसा प्रॉफिट नाही होऊ राहिला गड्या. कायच करावं आता. प्रॉफिटचा विषय तर आहे, आपल्याला म्हणजे पैसा कमी पडू राहिला ना. पैसा जर आला आपल्यापाशी तर एका दमानं खपकन 5-10 म्हशी घेता येते आणि टेन्शन नाही. सध्या 7 म्हशी आहेत, अजून 5 म्हशी घेतल्या की मग बराबर खर्च कमी लागते आणि प्रॉफिट जास्ती होते. पण पैसा देणार कोण आहे आपल्याला. आधीच आपण भूमीहीन माणूस, दोरा नाही घरी काही नाही. गायले पैसा देणार आहे. व्याजाने मागायला गेलं तरी लोक व्याज देते का, आपले पैसे देतात का. आता का किडनी का लावतात का अजून हे म्हशी. मला काही समजून नाही राहिलं मला. कायच करावं. अरे बापरे, अरे बा या उकंड्याला झालं काय नेमकं. एकटंच बडबड करू राहिलं, एकटंच म्हणजे बोलू राहिलं बा. काय फरक गिरक पडला काय डोक्यात बा. आणि दिसतं त्या मशीननं त्याला पागल केलं अर्ध. फरक गिरक पडला तर झालं का आमले का. जवान माणूस आणि फरक पडला. पोरगी कोण दिन मग गेले आता नाही का. घोर मावेन त्याच्या जवळ जायला घेऊन विचार लागेन बा काय झालं नेमकं. फरक गिरक पडला तर नाही तर घोरच आहे ना बा. गोटे मारायचं व्हायले काचं जरा दुरून विचार लागेन. अरे काय झालं रे बा, एकटाच बसला वावरात नाही, एकटाच बोलू राहिला. काही तकलीफ आहे का, काही परेशानी आहे तुले. अरे बाप रे बाप, आले का तुम्ही. अरे तुमच्याच्या नसं झालं राजा एवढं मोठं. पहिले तर सांगायचं होतं तुम्ही. पहिलेच सांगितलं असतं कायले गेलं असतं आम्ही एवढं मोठं लक्षण डोक्षाच्या मागं. आता तर काय बा मला स्वतःची किडनी काची पायी आली ना, आता काय करावं. अरे रे रे रे, म्या काय केलं बापा. माझे नाव काय घालू राहिला तू. म्या काय केलं, म्या काय नाही सांगितलं बा. सांगतं खरी. पहिलेच सांगायचं होत नाही म्हशीचं. 4-5-10 म्हशीतनी होत नाही बा. कमीत कमी 15-20 म्हशी पाहिजे, तेव्हा कुठे प्रॉफिट उडते. मग पहिलेच जास्ती घेतले असतात म्हशी बाबा, व्याज काढलं असतं ना. आता किती भारी चाललं मला ते. मला माहीत. आता काय टिन का लावते घरावर का काय का कुडाचं घर आहे आधीच माय. त्याच्यावरचे टिन इकले की मग काय करू मी आता. एक तर पावसा येऊ राहिला बा. आता समजू राहिलं बाबू तुले. तर पहिलेच म्हणून मी बाबू आयक बाबू, जरासा एक्सपिरियन्स घे. माया कोट्यावर येत जाय. समजत नाही तुले सांगितलं तर. 1 वर्ष थांब, घेऊ नको. आता कसं होऊ राहिलं बाबू. काय राजा तुम्ही माझ्या शुभचिंतक हा, तुम्ही हसू राहिले मावर. शोभलं तुम्हाला. शोभलं का लय म्हणजे आपली औकात दिखा दी आखिर. शोभलं राजा तुम्हाला. अरे कायचे अवकात बाबू, भल्या भल्याचे झाले रे. थंडेगार झाले रे लोक. कळबाण ढेप खाऊ घालू थंडेगार झाले लोक म्हटलं. प्रत्येकाला नाही गटला, ज्याला गटला त्यालाच गटला भाऊ. नारायण भाऊ म्हणते त्याला लावा ताकद. हो ताकद लावू द्या तिकडे खड्ड्यात जाऊन. जास्ती मोठेपणा नका सांगू. कामाचं घ्या फक्त तुम्ही. भल्ला मोठेपणा सांगता स्वतःचा राजा. कामाचं एक काम धड नाही, बराबर चिंता आहे तुमच्या. मग आता करायचं काय करायचं, काय झालं काय मग. अरे काही नाही राजा, 500 रुपये रोजच पडू राहिला हो. मला सांगा आता 500 रुपये रोज एवढी मेहनत करून काय फायदा. 4 लाख लावले 500 रुपये रोज पडला. त्यापेक्षा राजा लोकांच्या याले निंदाले गेलं तरी जास्ती म्हणजे परवडते. बिना पैसे लावून काय ना पैसे तरी येतात घरात. हे 4 लाख लावले आपण आणि 500 रुपये रोज येऊ राहिला. मग आता काय म्हणजे घाटातच कंपनी झाली नाही. अरे मोठा स्केल करणं त्याले, अजून मोठ्या घेणं, 10-15 म्हशी अजून घेणं. तेव्हा कुठे परवडते ते. 7-8 म्हशीवर पडू राहिलं तुला 4 लाख लावून. अजून तू 5 म्हशी घे माया एक. बरं 5 म्हशी घेऊ का. कोण आता तुमचा आबाजी आहे का माया आबाजी आहे तिथे ते म्हशीवाला देणारा. पैसे द्या लागेल ना. पैसे का फुकट डब्यातून टपकणार आहे त्या म्हशी. पाय आता मग का पैसे काय मी देऊ का ते पैसे. अबायतून टपकणार आला म्हणतले का. घ्यायच्या नाही इकत पैसे नाही. अरे मग तेच तर प्रश्न आहे राजा. पैसेच तर नाही, पैसेच तर भेटून नाही राहिले. लोकाला व्याजाने मागितले तर व्याजाने देत नाहीत लोक. काय आहे म्हणते त्यापाशी बावा, वावर नाही, दोरा नाही, तास नाही. तुले काय पैसे देऊ म्हणे आम्ही. घेऊन पळाला तर गावातून तर काय करावं म्हणते. असा विषय आहे का ते. मग तसा सांग ना मग. पैसे पाहिजे म्हणून आहे पा गड्या. आपल्या हात तर वर आहे गड्या. आपण यावर्षी 10 एकर वावर केलं दुसऱ्याचं म्हणजे चुलत्याचं माया. तर ते आपल्याला पैसे म्हणजे पेरणी पाणी त्याच्यात आपले पैसे गुतेले आहेत गड्या. बराबर लावून ठेवले. तर काही विषय नाही. आपल्यापाशी पैसा नाही तर तू काय पैसे ठेवू नको. मापासून पैसे घ्यायचे. मापाशी पैसे नाही. आपले दोन्ही हात वर पायावर आहेत. बोलू तर असे राहिले जसे कवा कोणाला तुम्ही पैसे दिले 1-2 लाख असे व्याजानं सांगून राहिले राजा. 1 रुपया आता काढत नाही खिशातून आणि मोठे सांगू राहिले. बरं मग आता करावं काय म्हणजे कसा पैशाचा मेळ लावा, करायचं काय. आता एकच उपाय आहे का तू. जर पटत असेल तर लोन कर, नाही तर एखादं फायनान्स करून घे. लोन भेटत असेल तर पाय जमते का ते.
कोणतं बिझनेस लोन भेटते का आपल्याला? आता भेटते का म्हणजे आता जाग्यावर बसून होणार आहे का ते? फोन घेऊन लावा लागतील त्या साहेबागी बा जरा असं बोला लागेल बा भेटते का काय आहे काय नाही. मग ते जरा प्रोसेस असते त्याची. आता थोडी होणार आहे ते भेटते का नाही भेटते का. प्रोसेसमध्ये जावं लागते पहिले. काय चिन्हाल्याची प्रोसेस आहे राजा. महिने महिने 2-2 महिने लागतात बँकेचं लोन काढायला. कागद करा, हे कागद आणा ते कागद करा. सर चक्रा घाला लावते ते बँकेवाले, डोकं दुखवते. तर सरकारी बँक आणि याच्या त्याच्या बँकेच्या नदी लागायला पुरते का? ते आपल्या गावात येत नाहीत का गटावाले? त्या गटावाल्याला विचारून पाय जमते का ते. बराबर आहे हो. गटावाले 700 रुपये हप्ता आणि 600 रुपये हप्ता. हप्त्यानं पैसे फेडत बसाव. अबे बयार तुत्र्या, बिझनेस लोनवाले राहतात ना, विचारपूस तर करावं लागेल. माझ्यापाशी आहे एकाचा नंबर. थांब मी तुला त्याचा नंबर देतो, नाही तर माझ्यावर नंबर लाव. तुम्ही नका लावू. तुम्ही कायले काशी करता? माया याच्यावर द्या, मी मायाला याच्यावरून लावतो नंबर. हॅलो, नमस्कार. मी उकंडा नाईक. तर मला जरासं काम होतं तुमच्यासोबत. हॅलो. हां बोलिये. काय काम था? काय काम होतं तुमचं सांगा मला. तुम्ही लोन देता का? लोन कर्ज देता का तुम्ही? बिझनेस कर्ज असं तसं. हां बराबर ठिकाणी तुम्ही कॉल केलेला आहे. आपण गोरगरिबांना, गरजू लोकांना कर्ज देतो का एकदम कमीत कमी व्याजदरावर. काही घर बांधायचं आहे, बकऱ्या घ्यायच्या आहेत, म्हशी घ्यायच्या आहेत, ट्रॅक्टर घ्यायचं आहे, घर फोडायचं आहे, असं नाल्या बांधायच्या आहे, म्हणजे काहीचं पण असेल तर त्यासाठी आपण सगळ्यासाठी कर्ज पुरवतो. आपल्या बँकेचं नाव आहे फुकटायले कर्ज देणारी बँक. तर तुम्हाला कायसाठी पाहिजे होतं? म्हणजे काय पाहिजे नेमकं? लग्न करायचं आहे का काय आहे का? तुमचं लग्न नाही होऊ राहिलं? पोरगीबासाठी पाहिजे का कसं काय? गाडी घ्यायसाठी पाहिजे? च्या माय बेन. अरे राजा, का गाडी घेऊन का मला काय म्हणजे हिंडायला होता गावातनी जोगड्यावानी? अरे राजा, मला धंद्यासाठी कर्ज पाहिजे होतं, माझ्या धंद्यासाठी. अच्छा. तुम्हाला म्हणजे धंद्यासाठी कर्ज पाहिजे. नेमकं कशाचा धंदा आहे तुमचा का किंवा कशाचा धंदा करायचा आहे तुम्हाला? करायचा नाही हाय माझा धंदा. आपला तबेला आहे, तबेला नंबर 1 तबेला. तालुक्यातला 1 नंबर 1चा तबेला आपलाच आहे. पुऱ्या तालुक्यात आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये कोण नाही. तर नंबर 1 तबेला आहे आपला. म्हणजे उकंडा नाईक तबेलावाले. तर कसं आहे, आपल्यापाशी आहेत 7 म्हशी आणि आपल्याला घ्यायच्या आहेत अजून 5 म्हशी घ्यायच्या आहे. म्हणजे आपल्याला 20 म्हशीच्या आसपास करायचं आहे. तर सगळ्यात पहिले मी 5 म्हशी घेतो, नंतर पुढे पाहू. तर आपल्याला पाहिजे होतं लोन म्हशीसाठी. म्हणजे म्हशी घ्यायच्या आहेत आपल्याला. तबेला मोठा करायचा आहे. म्हणजे सध्या तालुका स्तरीवर आहे, आपल्याला जिल्हा स्तरीवर न्यायचा आहे तबेला. अच्छा माय बेन, संतऱ्या लेखा 7 म्हशी घेऊन तालुका स्तरीवर तबेला आहे म्हणते लेखाचं. काही लेखाचं हातच लावते आणि जिल्हा स्तरीवर न्यायचं म्हणते. 15-20 म्हशीतनी जिल्हा स्तरीवर उराला तबेला. म्हणजे लोक पण ना म्हणजे येडेच समजतात आम्हाला. अच्छा. तुम्हाला म्हणजे म्हशी घ्यायसाठी लोन पाहिजे होतं. तर सध्या 7 म्हशी आहेत तुमच्यापाशी. तर बरं. तर नेमकं लोन किती पाहिजे तुम्हाला? किती म्हणजे कसं पाहिजे? आपल्याला कमीत कमी लोन पाहिजे. 5 लाख रुपये लोन पाहिजे आपल्याला. कारण की 1 लाखाची एक म्हैस समजून 5 लाख लोन पाहिजे. बरं. तर मी उद्या परवा तुमच्या घरी येऊन जाईन. तर पाहिजे म्हणजे तुमच्या तबेलाचं हे कोटेशन काढायला लागेल ना, किती निघते काय व्हॅल्युएशन त्याचं. तुमचं घरगीर पाहावं लागेल. म्हणजे आम्हाला प्रूफ लागेल ना. का नाही तर घ्या पैसे जाऊ पाहून, असं नाही झालं पाहिजे. तर ते आम्हाला या लागेल. आम्ही 2 जण येईन आणि ते जरा असं फोटो काढीन आणि ते तुमच्या सह्या करून घेऊन घेईन. तर ठीक आहे मग. अरे हो, पण ते मला सांगा त्याचा व्याजदर किती आहे, काय व्याज द्यावं लागते काय नाही. नाही तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. आम्ही घरी आल्यावर तुम्हाला पुरं देऊन देतो कोटेशन सगळं काढून. किती काय व्याज आहे, किती महिना राहीन, काय हप्ता राहीन, असं काय तसं काय जे काय असेल ते तुमचे किती परतफेड कधी होईल काय होईल ते सगळं आम्ही घेतो बरोबर तुम्हाला घेरात. आता टेन्शन वागे तुम्ही. बरं या मग. आता काय येतात या मग. पाहा बरं नारायण भाऊ, जमलं राजा. तुम्ही देवासारखेच बनवून आले हो माझ्यासाठी. जमलं राजा. ते म्हणे देतो म्हणते बा लोन तुम्हाला. ते साहेब म्हणते काही येतो म्हणे. मग काय ते व्हॅल्युएशन हे ते काढीन ना, काही येईन ना, ते पाहिले येईन ना घरगीर काही असं. हो येतो म्हणे. 2-3 दिवसात येतो म्हणे. ते नंबर सेव्ह करून ठेवा म्हणे तुम्ही. 2-3 दिवसात येतो म्हणे. मग तुमच्या म्हशी पाहिजे म्हणे, तुमचा तबेला पाहिजे म्हणे, घरगीर फोटो काढीन म्हणे. आणि मग काय आहे ते तुम्हाला सांगेन म्हणे. किती व्याजदर आहे, काय हप्ता आहे, काय परतफेड आहे, कसं काय आहे, किती लोन झालं, किती इंटरेस्ट चाललं त्याचं, ते सगळं सांगतो म्हणे मग घरी आल्यावर तुम्ही. बरं. मग पाय मग आता जमते का? येऊ दे त्याला घरी आला की मग मला सांगजो. कसं आहे हे लोक म्हणजे वरून गोड बोलतात बरं, नोंदरून लय काटतात म्हटलं. सोपी नको समजू यायले लोन देणार आहे तू. एक ते कसं प्रायव्हेटचं आहे बाबा. ते म्हणजे घरदार जे म्हशी आहेत ते 7 म्हशी आहेत ना तुया, ते इका लावतील तुला त्या 4-5 म्हशीच्या पायी. म्हणजे कसं आहे सांभाळून जरा सांग मला सांगजो तू आले ते की. छा माय बेन, असं पण असते का राजा? मग जरा सांभाळून घ्या लागेल राजा लोन. मग पाहा लागेल, नाही तर आपल्या हे 7 म्हशी चालल्या जातील बाबा. मग काय तर तेच म्हटलं मग.